संघर्ष संघटन पालघर जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज पूर्ण पालघर जिल्हा, महाराष्ट्र, त्याचप्रमाणे देशाला या ठिकाणी सांगू इच्छितो। या ठिकाणी बसलेला जसे की धर्मा फेसरडा आणि त्यांची मिसेस या ठिकाणी आहे नैना धर्मा फेसरडा। त्याचप्रमाणे आमच्या एकता संघर्ष संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर गोविंद हिलिम, तालुका अध्यक्ष या ठिकाणी हाडक साहेब आहेत। त्याच प्रकारे संघटनेचे सल्लागार पंढरीनाथ गोवारी साहेब। आज या ठिकाणी एकता संघर्ष संघटन या पालघर जिल्ह्यातून उदयास आलेला आहे। या ठिकाणी याचा मकसद काय आहे तर आज आम्ही पाहतो की या जिल्ह्यामध्ये अनेक असे आदिवासी लोकांवर अत्याचार होत आहेत। जे पण अनेक लोक आज या ठिकाणी दलित लोक आहेत, या ठिकाणी गरीब लोक आहेत, त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार होत आहेत। आणि त्यापैकी सांगायला गेलं तर या ठिकाणी नैना धर्मा फेसरडा ही जी एक आदिवासी महिला आहे, हिच्यावर गेल्या 5 महिन्यापासून या वेडे गावामध्ये गावातील काही लोकांकडून, समाजकंटकांकडून तिच्यावर प्रचंड असा अत्याचार झालेला आहे। आणि तिला या ठिकाणी अमानुषपणे मारहाण झाली, तरी देखील मनोर पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारची दाद घेतली नाही, दखल न घेता उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिलेली आहे। या अनुषंगाने आज आम्ही एकता संघर्ष संघटनेच्या द्वारे आणि त्यांनी वैयक्तिक एनसीआर त्याच प्रकारे अनेक अर्ज करून आम्ही संदर्भ सहित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत की या त्यांच्या मारेकऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आणि ज्याप्रमाणे तिच्यावर जो अत्याचार झालाय तिला न्याय मिळावा म्हणून येत्या 6 ऑक्टोबरला आम्ही पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच प्रकारे पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयावर येत्या 6 ऑक्टोबरला धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि या मोर्चासाठी लगभग हजारो आदिवासी विश्वासू लोक रस्त्यावर उतरून या परिवाराला न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही आमची सर्वत्र पहिली मागणी आहे। अध्यक्ष साहेब, तुम्ही जे मोर्चा करणार आहे ते कोणाच्या विरोधात मोर्चा आहे? आम्ही जो मोर्चा काढतोय तो सदर मनोर पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये मोर्चा काढत आहेत। जसे की मनोर पोलीस स्टेशनचे पीआय रणवीर बैस साहेब, ज्यांच्याकडे इंचार्ज आहे ते वरिष्ठ आहेत आणि त्यांना कित्येकदा आम्ही विनंती केली एकता संघर्ष संघटनेच्या वतीने की साहेब या एक आदिवासी महिलेला, गरीब महिला आहे आणि हिच्यावर खूप अत्याचार झालेला आहे, तर तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्या। पण त्यांच्याकडे त्यांनी आपलं कर्तव्यात कसूर करून जाणीवपूर्वक या आदिवासी महिला आहे, अनुसूचित जमातीची महिला आहे म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय असं आम्हाला दिसून येतं। आणि म्हणून मनोर पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये मनोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बैस साहेब त्याच प्रकारे त्यांना मारहाण होत असताना त्यांच्या गावामध्ये जेव्हा 112च्या गाडीला कॉल केला, 112चे जे लोक होते, जे पोलीस अधिकारी होते, त्या ठिकाणी त्यांना जेव्हा पाठवण्यात आलं मनोर पोलीस स्टेशन कडून, धर्मा फेसरडा यांनी फोन केल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दखल न घेता उलट त्यांनाच धमकी दिल्या, त्यांनाच त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करता त्या ठिकाणी एवढी मारहाण झाली असताना पण त्या ठिकाणी ते सोडून गेले। ऍक्च्युअली त्यांना त्या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे होतं, त्यांचं कर्तव्य होतं आणि त्यांचे एमएलसी करायला पाहिजे होते, पण असं कुठल्याही घटना त्या ठिकाणी घडताना दिसली नाही। त्यांनी कर्तव्यात त्यांनी देखील कसूर केलं आहे। तर त्या 2 पोलीस अधिकारी जे 15 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही पाहतो की ते पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई व्हावी आणि रणवीर बैस साहेब यांच्यावर पण निलंबनाची कारवाई व्हावी, कारण त्यांनी जाणीवपूर्वक एका अनुसूचित जमातीच्या
महिलेवर दुर्लक्ष केलेलं आहे आणि तिला न्याय मिळाला नाही, म्हणून हा मोर्चा आम्ही आयोजन करतोय. आता प्रश्न दुसरा तुमच्यावर येणार आहे. तर धर्मा, तुम्ही ते मोर्चा तुमच्यासाठी काढणार आहेत, कशासाठी आणि का काढणार आहे? काय झाला तुमच्यावर अत्याचार ते जरा थोडं सविस्तर बोला. माझे नाव आहे धर्मा रतन पेशेला. राहायला मी वेढेला राहतो, वेडेगाव तालुका विक्रमगड. अशा या ठिकाणी मी राहत असताना आम्हाला जे सरकारमधून जे घरकुल आलेले आहे आणि ते घरकुला संदर्भात आहे की आम्हाला जे थोडेसे लोक पाड्यामध्ये आहेत त्या लोकांनी विरोध केला आणि विरोध केल्यानंतर आम्हाला ते घर काही बांधून दिलं नाही. तर आजपर्यंत आमचे घर आजपर्यंत झालेले नाही पूर्ण. आज आम्ही इकडे तिकडे फिरतोय. आम्ही बरेचसे लोकांकडे मदत मागली पण कोणीच मदत करत नाही. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन वारंवार एमसी देऊन तक्रारी अर्ज करून तरी पण त्या लोकांनी आमच्यावर काहीच दाखल आमची घेतलीच नाही. किती महिन्यापासून तुम्ही देतात तक्रारी? जानेवारीपासून आम्ही तक्रारी करतो. जानेवारी महिन्यापासून आज लगभग 9 महिने झालेले आहेत त्या गोष्टीला. तरी पण आजपर्यंत आमच्या काहीच पुन्हा दाखल घेतली नाही. आज आम्ही इकडे तिकडे आमच्या नातेवाईकांकडे फिरतो. आम्हाला घर सुद्धा नाही आहे. मग तुम्ही जानेवारीला जर ते तुम्ही दाखल केलेली आहे एमएनसी, तुम्ही त्याच्यावर तुम्हाला काय कारवाई केलेली नाही त्या लोकांना, तर तुम्ही कुठे कुठे गेले? तुम्ही कोणाकडे अजून गेले नाही का? कोणाकडे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. SP साहेबांना पण अर्ज केला. कलेक्टर साहेबांकडे पण गेलो होतो, तिकडे पण अर्ज केला. तरी पण काहीच झालं नाही. आजपर्यंत काहीच नाही. नंतर काय झालं, पावसामुळे आमचे राहायचे वांदे झाले. राहायचे कुठे तो विचार आला. तर आमच्या नातेवाईकाकडे आम्ही कुठे फिरत होतो. ज्याच्याकडे 2 दिवस, ज्याच्याकडे 5 दिवस, त्याच्याकडे 10 दिवस, असे करून ज्याच्याकडे काम राहायचे तिथे जास्त राहायचो. आणि त्यांचं काम संपलं की थोडं त्यांच्या पण दोघांमध्ये गडबडी व्हायच्या. तर आम्हाला ते दिसून यायचे आणि तिथून आम्ही कुठेतरी आमचा विस्तार उचलून दुसऱ्याकडे जायचो. असे करून करून नंतर आम्ही काय केलं की आमची राहायची सोय हवी म्हणून आम्ही पुन्हा कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि अर्ज केला की आम्हाला राहायची सोय पाहिजे. पावसामध्ये आम्ही कुठेतरी आम्हाला राहायची सोय पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला. तरी पण आमची दाद घेतलीच नाही. तिकडे पण राहायची सोय काही केली नाही. त्यांनी अत्याचार केलेला आहे त्यांचे थोडी माहिती द्या. कोण कोण होते समोरचे तुमच्यावर अत्याचार करत होते? ते अत्याचार करणारे ते दिनेश धुमाळा, गणेश धुमाळा, लाल्या राबडे, मोतीराम ढोले, कृष्णा राबडे, असे 14 लोक आहेत. राहणार कुठले? राहणार वेडे, हिंडापाडा. तुम्हाला शासनाकडून पण तुम्हाला जागेची व्यवस्था करून दिली होती ना? शासनाकडून आम्हाला जागेची वारंवार आम्ही अर्ज करून पंचायत ऑफिसला विक्रमगडला गेलो. तेव्हा व्हिडिओ साहेबांनी आम्हाला या 15 ऑगस्टच्या दिवशीच आम्ही विराडा सकट पंचायत ऑफिसला गेलो. कारण आम्हाला वारंवार अर्ज केलं तरी पण कुणी आम्हाला जागा देत नव्हता. म्हणून आम्ही एक दिवस काय केलं की विराट मोर्चा असा घेऊन जावा की थोडेसे लोक घेऊन जावा आणि पंचायत ऑफिसकडे व्हिडिओ साहेबांकडे आम्ही बसावं की आम्हाला जागा पाहिजे. असं आमच्या विराडा सकट सर्व घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो. तेव्हा व्हिडिओ साहेबांनी आणि ग्रामसेवक त्यांनी आम्हाला सांगितलं की जागा आहे तुमच्याकडे, तुमच्या गावामध्ये जुनी इमारत आहे ऑफिस. असं 3 वर्षाच्या अगोदरपासून ते बंद होते कारण नवीन झाल्यामुळे. कुठली इमारत होती? ऑफिस आहे ग्रामपंचायत. हा, तिथे आम्हाला जागा झाली. सर्व त्यांनी अर्ज पण दिले, अर्ज पण आहेत माझ्याकडे. सर्व लिहून दिले की तुम्हाला व्यवस्था झालेली आहे. म्हणून ग्रामसेवक आणि व्हिडिओ साहेबांचे जे त्यांच्या अंडरखाली जे कर्मचारी आहे ते आणि गावचे शिपाई असे आम्हाला तिथे सोडले. तर तिथे आम्ही राहण्यासाठी गेलो. माझ्याबरोबर माझे नातेवाईक पण होते, ते पण मला सोडायला आले. कारण व्हिडिओ साहेबांनी सांगितले की तिथे 3 वर्षांपासून हे इमारत जुनी आहे तर त्याच्यामध्ये साफसफाई करावी लागेल. तर ही लोक तुझी आहेत ती घेऊन जा आणि साफसफाई करून तिथे राहा. तर आम्ही त्यांना पण घेऊन गेलो. तेव्हा तिथे ग्रामसेवक आणि व्हिडिओ साहेबांचे ते कर्मचारी ते आहेत आणि शिपाई आहेत.
ते लोक आम्हाला सोडून आम्ही त्यांच्याबरोबर फोटो सुद्धा घेतला आणि ते सोडून गेल्यानंतर 5 मिनिटात ते लोक आले जे आमचे विरोधी आहेत ते येऊन आम्हाला त्या ऑफिसमध्ये माझ्या बायकोला माझ्या समोर जबरदस्त मारहाण केली आणि मला पण त्याच्याबरोबर मारहाण केली. आणि तिथे असताना एवढी मारहाण केली तेव्हा आम्ही पोलीस म्हणजे 112ला फोन केला. तेव्हा ते कमसे कम 1 तासामध्ये आले असतील, फटाफट असे 1 तासामध्ये आले असतील. तेव्हा त्यांनी पण आमच्याकडे काही दाद घेतली नाही. ते लोक आम्हाला पोलीस आले तरी पण ते आम्हाला सोडत नव्हते. ते माझ्याबरोबर नातेवाईक होते त्यांना पण सोडत नव्हते. त्यांना पण थांबून ठेवलेले. ते सांगत होते की ह्या दोघांना घेऊन जा आणि ह्या लोकांना इथेच राहू दे. आणि त्या लोकांना दमदाटी देऊन त्यांचं पण नाव सुद्धा घेतलं. त्या लोकांनी त्यांच्यावर पण केसी टाकायला तयार झाले होते, असे दम देत होते. कोणता पोलीस स्टेशन जायचे? पोलीस स्टेशन मनोरला गेलो होतो. मनोरला कारवाई नाही होईल. मनोरला काहीच कारवाई नाही झाली. नंतर आम्ही आलो मनोरमध्ये. जेव्हा माझ्या बायकोला उभा राहायला पण जमत नव्हतं तेव्हा तिकडे आलो. तेव्हा सांगितलं आम्हाला डॉक्टरची गरज आहे. या माझ्या बायकोला उभा पण शेवटा बायको बोलली का साहेब मला उभा राहायला जमत नाही, मला बोलायला जमत नाही, मला आता डॉक्टरकडे जायचं आहे, नंतर येऊन आम्ही जबाब देऊ. तेव्हा डॉक्टर साहेबांनी सांगितले की चालेल. ते साहेबांनी लिहून दिले आम्हाला की जा तुम्ही आता दवाखान्यामध्ये जा. तेव्हा आम्ही मनोर सरकारी दवाखान्यामध्ये गेलो. तेव्हा तिथे काय सोनोग्राफ एक्सरे तिथे काय काढण्याची सोय नव्हती. म्हणून ते डॉक्टरने आम्हाला इंजेक्शन वगैरे सलाईन वगैरे लावली. नंतर त्याच डॉक्टरने आम्हाला ॲम्ब्युलेशन करून दिले गाडी आणि तिथूनशी आम्हाला वेदांत हॉस्पिटलमध्ये पाठवले. तिकडे 6 दिवस आम्ही ॲडमिट असताना तिथे सुद्धा आमचा जबाब घ्या पोलीस स्टेशनवरून एक भी कर्मचारी आला नाही. आपके सहयोग के लिए आपके साथ में कौन कौन आहे? तुमच्या सोबत कोण कोण होते? तुम्ही कोणाकडे गेले मग नंतर दाद मागायला? पोलीस स्टेशनला मनोरलाच गेलो होतो. मनोर पोलिसांना तुम्ही गेले, तुमची दाद घेतली नाही, तुम्ही असं बोलता, बरोबर आहे? नंतर तुम्ही कोणाकडे गेले परत? मग नंतर आम्ही तिकडे दाद घेतल्याने दवाखान्यात आलो. नंतर आमचा विचार चालला की आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे असं कुणीतरी आम्हाला सांगितलं. आमच्यावरून आम्हालाच मारले आणि आमच्यावरच गुन्हा दाखल झाला म्हणजे असं आम्हाला वाटले. तर आम्ही एकदम घाबरून गेलो होतो. नंतर विचार केला की आम्हाला मदत कोण करेल. आपके साथ में घटना घटी और आपके ऊपर ही नोटिस आ गया गुन्हा दाखल करने के लिए. हा, आम्हालाच मारून आणि आमच्यावरच गुन्हा दाखल केला. तुम्हाला आरोपी बनवण्यात आलं? तुम्हालाच मारहाण केली आणि तुम्हाला आरोपी बनवण्यात आलं का? हा, आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर आम्ही घाबरून गेलो. मग आम्हाला आता मदत कोण करणार? तेव्हा सांगितलं की एकता संघर्ष संघटना अशी एक आहे, तर त्यांच्याकडे आपण जाऊया, ते आपल्याला मदत करतील. आणि त्यांच्याकडे गेलो की आमची पूर्ण कहाणी त्यांना सांगितली. तेव्हा ते सांगितले की आम्ही तुमच्या बरोबर आहेत, आम्ही तुम्हाला मदत करू. आज पण ते आमच्या बरोबर आहेत आणि ते मदत करायला तयार आहेत. आणि आम्हाला आता उत्साह आलाय की खरोखर यांच्या माध्यमातून आमचे काहीतरी कार्य होईल असं आश्वासन आहे मला. भाई, तुमच्यावर जे अत्याचार प्रकरण घडलेलं आहे त्याचं तुमचं काय बोलणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? मला असं म्हणजे बोलायचं आहे, जेव्हा आम्हाला घरकुल आले ना, तर आम्हाला ते आमच्या गावातले विरोध आहेत ते वारंवार माझ्याकडं वर्गणी मागत होते. वर्गणी मागत होते. ते कसले मागत गावदेवीची वर्गणी मागत होते. तर मी बोलायची काय मला योग्य नाही, मी करत नाही, मी द्यायची नाही सर मी बोलत होती. तरी पण ते मी त्यांना प्रश्न केलं का म्हणजे कसलं म्हणजे पैसे पाहिजे तर सांगायचे, तर कसले पैसे, तर वर्गणी पाहिजे, तर वर्गणी मी देत नाही. मी त्यांना बोलले तरी पण नाही. मग तोच मुद्दा घेऊन ते आम्ही घर मोडलं. तेव्हा तोच विषय घेऊन मुद्दा घेऊन ते आम्हाला घर बांधून देत नाही. तुम्ही शासनाचे लाभार्थी आहे, तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे का? हो, 1 हप्ता पण आम्ही काढलेला आहे आणि दुसरा पाया बांधून झाल्यावर हप्ता भेटतो आम्हाला, तो पण हप्ता आमचा थांबवलेला आहे. कारण आम्ही इंजिनियर आहे, त्याला पण आम्ही फोन करून सांगितलं का आमचा पाया बांधून झालेला आहे तर हप्ता द्या. तर ते बोलायचे काय
तुमच्या गावामध्ये ते विरोधात ते म्हणजे काम थांबवलेलं आहे, त्याची मुलं आम्ही देऊ शकत नाही असं बोलत होते. कोण बोलला असं? लेखित मध्ये दिलेलं आहे का त्यांनी उत्तर? तुम्ही लेखित मध्ये घेतला का असं उत्तर त्याचं नाही. इंजिनियर कडून? नाही का नाही घेतला? ते घ्यायचं होतं ना, लेखीमध्ये मला घ्यायचं. समजत नव्हता, थोडा मला माहित नाही तर मी ते काय त्याच्यावर हे केलं ते नाही. ठीक आहे, तुम्हाला समजत नाही. आता तुमच्या बरोबर ते एकता संघर्ष संघटनेचे अध्यक्ष आहेत साईनाथ साहेब, त्यांना घेऊन जायचं होतं. त्यांचे ते बोलले असते त्यांच्या बरोबर, त्यांचे ते इंजिनियर साहेबांचे बोलले असतील, जर ते असे उत्तर दिले असते त्यांच्याकडे लेखीमध्ये घेतले असते. अध्यक्षाचं आपलं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं हेच आहे की एखादा एक परिवार आहे, एक दलित परिवार आहे, गरीब परिवार आहे, आज अशा प्रकारचा जर अत्याचार होत असतील तर कुठेतरी हे थांबायला पाहिजे. आमचा एकता संघर्ष संघटनेचा उद्देश हाच आहे की आज विविध ठिकाणी, आज फक्त हे पालघर जिल्ह्यातलं पहिलं उदाहरण नाही आहे, पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. आणि आज जर एकता संघर्ष संघटन यांच्या सोबत उभा राहिला नसता तर आज या अन्यायाला हे दोघंही पती पत्नी वाचा फोडू शकले नसते आणि त्यांना न्याय मिळाला नसता. आज त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीही झालं तरी देखील एकता संघर्ष संघटनचा पूर्ण महाराष्ट्र देशभरातून सर्वांचा आमचा एकता संघर्ष संघटनेचा पाठिंबा आहे. तुर्तास हे पालघर जिल्ह्यापुरताच आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे ठिय्या आंदोलन आहे. जोपर्यंत या गरीब आणि महिलेवर, नैना या ताईवर जो अत्याचार झालाय तो एकदम क्रूरपणे आहे, त्याचा उद्रेक म्हणून आम्ही या पालघरला जो आंदोलन घेतलाय, हा आंदोलनाला आम्ही नाव दिलेलं आहे की हे आंदोलन ठिय्या आंदोलन असेल. हे आंदोलन जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, ज्या लेखी स्वरूपामध्ये आम्ही दिल्यात, तर तोपर्यंत हे आम्ही आंदोलन त्या ठिकाणी चालू ठेवणार. हजारो संख्येने आम्ही त्या ठिकाणी बसणार आहे. पोलीस अधीक्षक केला आहे आतापर्यंत म्हणायला गेलं तर आम्ही त्यांना अर्ज केल्यानंतर त्यांनी डीवायएसपी साहेबांकडे तो अर्ज वर्गीकरण केला आणि त्या ठिकाणी वर्गीकरण केल्यानंतर त्यांचा जाब झालेला आहे. आणि असं मी आता ऐकलेलं आहे की त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी FIR ची नोंद घेण्यात आलेली आहे, पण त्याच्यामध्ये आता कोणते कलम त्या ठिकाणी टाकले हे बघावं लागेल. आणि जर त्यांच्या जाबनुसार जर त्यांचे कलम त्या ठिकाणी त्यांच्यावर लावले गेले नसतील तर आमची ही मागणी असेल की त्यांच्या जबाबानुसार त्यांच्यावर कलम आणि गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं जे बोलणं आहे की मनोहर पोलीस स्टेशनचे जे चार्ज घेतलेले जे पोलीस निरीक्षक व काही अधिकारी वर्ग आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय कारवाईची अपेक्षा आहे? जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी काय केलेलं आहे, कायद्यात कसूर केलेला आहे. जर आपण पाहिलं तर अट्रॉसिटी ऍक्टच्या पोटकलम 490 एखाद्या लोकसेवकाने जर अनुसूचित जमातीच्या महिलेचा सन्मान राखला नाही आणि कर्तव्यात कसूर केली तर त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करून त्यांना सदर निलंबित करण्यात यावं. ह्याप्रमाणे आमची ही कठोर त्यांच्यावर मागणी आहे की त्याला निलंबित करून तुर्तास त्यांना या जिल्ह्याबाहेर त्यांची बदली करण्यात यावी. निलंबनाची कारवाई तर चालू राहणारच आहे, ते तर होणारच आहे, परंतु लगेच तातडीने या कंट्रोलरला जमा न करता आमची वरिष्ठांना हीच मागणी आहे. या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमची ही मागणी आहे की त्यांना जिल्ह्याबाहेर त्यांची बदली करण्यात यावी. कारण पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची एकता संघर्ष संघटनेची आणि अशी आमची मागणी अशी आहे की एकता संघर्ष संघटनेच्या द्वारे आमची मागणी अशी आहे की तुर्तास त्यांना कंट्रोलरला जमा न करता, भरपूर वेळा जेव्हा अशा मागण्या आणि सवाल उठवले जातात तेव्हा आम्ही पाहतो की त्याला कंट्रोलरला जमा करतात, परंतु कंट्रोलरला जमा केल्यानंतर ते जिल्ह्यामध्ये त्यांना कुठेतरी बदली करून पाठवतील. परंतु आमची तुर्तास लगेच मागणी आहे की ज्या दिवशी आम्ही आंदोलन घेतो त्या दिवशी लगेच त्यांना जिल्ह्याबाहेर त्यांची बदली करण्यात यावी. जिल्हाभरामध्ये आमचे सर्वत्र लोक आहेत. हा आदिवासी बहुल विभागामध्ये हा जिल्हा आहे आणि असे अनेक असे धर्मा पेसरडा आणि नैना ताईंसारखी अनेक अशी गरीब
आदिवासी लोक राहतात, ज्यांना कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग करून हे असले लोकसेवक यांच्यावर अत्याचार करतात. तर असल्या लोकसेवक आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये नको आहे, ही आमच्या एकता संघर्ष संघटनेची मागणी आहे. त्यांना व 112च्या जे पण पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी, ही आमची ठोस मागणी आहे. बाकी आपल्या काय प्रमुख मागण्या अजून तुम्ही जे दिले? आमच्या अजून प्रमुख मागण्या फक्त त्याच नाही आहेत, तर आमच्या एकता संघर्ष संघटनेचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायला गेले, तेव्हा त्यांच्यावर देखील असे 3 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. तर हे गुन्हे कुठल्या आधारे दाखल केले? कारण ते स्पॉटवर नव्हते, ते स्पॉटवर जिथे वाद झाला त्यानं त्यांच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जेव्हा यांना आरोपी केलं त्या दिवशी त्यांनाही 35 नोटीस दिली. त्या दिवशी आमच्या एकता संघर्ष संघटनेच्या 3 जे अधिकारी आहेत, जे पण आमचे कार्यकर्ते आहेत, जसं त्याच्यामध्ये मी एक जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये सल्लागार पंढरनाथ गोवारी साहेब असलेले आहेत. त्याच प्रकारे आमच्यामध्ये पास्टर रवींद्र जाधव साहेब आहेत, ते देखील सचिव आहेत आणि त्यांच्यावर पण या ठिकाणी त्यांना देखील 35 नोटीस पाठवून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. पण हे व्यक्ती त्या स्पॉटवर नव्हते. आम्ही स्वतः SP साहेबांना आम्ही अर्ज केला आहे की आमचा CDR तपासण्यात यावा आणि जर आम्ही त्या ठिकाणी असू, आम्ही त्या पूर्ण दिवसभर आमचं लोकेशन जर त्या गावामध्ये असेल, त्या स्पॉटवर असेल, तर आमच्यावर पुढची कारवाई करण्यात यावी. पण असं नाही आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा मी माझ्या घरी होतो, त्याचे पुरावा माझ्याकडे आहे. तर हे असल्या प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून जेव्हा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते पुढे जातात, त्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातो, तर हे कोणाच्या दबावात चाललंय हा माझा मीडियाच्या द्वारे या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे. यांच्यावर कुठला असा प्रेशर आहे, कोणाचा असा दबाव आहे, हे दबावाने